अकोला शहरात येत्या 14 फेब्रुवारीला साजऱ्या होणाऱ्या व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर हिंदू जनजागृती समिती आणि विविध हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. व्हॅलेंटाईन डेच्या नावाखाली वाढणारी पाश्चात्य विकृती, अंमली पदार्थांचा वापर आणि महिलांची होणारी छेडछाड रोखण्यासाठी प्रशासनाने ठोस कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. हिंदू जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाला निवेदने देण्यात आली आहे. खासगी पार्ट्यांमधील मद्य व ड्रग्जचा वापर तसेच लव्ह जिहाद सारख्या प्रकारांबाबत प्रशासनाने सतर्क राहावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तसेच शाळा महाविद्यालयांमध्ये व्हॅलेंटाईन डे ऐवजी मातृपितृ पूजन दिवस साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले. पोलीस प्रशासनाकडे 14 फेब्रुवारी रोजी महाविद्यालय परिसर, उद्याने आणि सार्वजनिक ठिकाणी साध्या वेशातील पोलीस, दामिनी व निर्भया पथके तैनात करण्याची मागणी करण्यात आली आहे. हुल्लडबाजी करणाऱ्यांवर आणि बेकायदेशीर वाहनधारकांवर कठोर कारवाई करावी असेही निवेदनात नमूद आहे. यावेळी मोठ्या संख्येने धर्मप्रेमी आणि जागरूक नागरिक उपस्थित होते. शहरातील शांतता आणि महिलांची सुरक्षा राखण्यासाठी प्रशासन व समाजाने एकत्र येण्याची गरज असल्याचा सूर यावेळी व्यक्त करण्यात आला. जय श्रीराम. मी योगेश अग्रवाल. आज हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आम्ही माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर केलेले आहे की येणाऱ्या 14 फेब्रुवारीला पाश्चात्य संस्कृतीचं व्हॅलेंटाईन डे नावाचा एक उत्सव हा युवकांमध्ये खूप प्रचलित झालेला आहे. या व्हॅलेंटाईन डेच्या नावाखाली युवक युवती आणि ते प्रेमाच्या नावाखाली हिंदू युवतींचा एक प्रकारे गैरवापर करण्यात येत आहे, त्यांचं आयुष्य बर्बाद करण्यात येत आहे. आणि व्हॅलेंटाईन डे हा याची जागृती जास्तीत जास्त प्रमाणात करून म्हणजे तो समाजात मोठ्या प्रमाणात रुजवण्याचं काम काही लोकांच्या माध्यमातून जाणीवपूर्वक करण्यात येत आहे. तरी या सर्व गोष्टी थांबवण्यासाठी जिथं जिथं महाविद्यालय आहेत, कोचिंग क्लासेस आहेत, या ठिकाणी दामिनी पथक असो किंवा पोलिसांचं पथक या ठिकाणी नेमण्यात यावं ही मागणी आम्ही या ठिकाणी माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक यांना केलेली आहे. तसेच या माध्यमातून वेगाने आणि कर्कश हॉर्न वाजवून गाडी चालवणाऱ्यांवर सुद्धा वाहतूक शाखेच्या माध्यमातून कार्यवाही करावी ही मागणीसुद्धा आम्ही सन्माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक यांना या ठिकाणी केली. तसेच शाळा महाविद्यालयाच्या बाहेर संशयास्पद काही तरुण फिरत असतात. या सर्व बाबी हेटाळण्यासाठी त्यांनासुद्धा बंदोबस्त त्यांचासुद्धा पोलिसांमार्फत करण्यात यावा. तसेच काही हॉटेल, पब हे जाणीवपूर्वक या युवक युवतींच्या दारू पार्ट्या मोठ्या प्रमाणावर आयोजित करतात, तर यालासुद्धा प्रतिबंध करावा ही सुद्धा मागणी आम्ही माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक यांना या ठिकाणी केलेली आहे. तरी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने हे पाश्चिमात्य संस्कृतीचा विरोध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्व एकत्रित झालेलो आहोत. जय श्री. नमस्कार. जय श्रीराम. मी उदय महा, हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आज आम्ही अकोला जिल्हाध्यक्षांना एक निवेदन दिलं. 14 फेब्रुवारीला साजरा होणारा तथाकथित पुरोगाम्यांचा पगडा असलेला व्हॅलेंटाईन डे नावाचा एक व्याभिचार संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. या व्हॅलेंटाईन डे या नावाने जो स्वैराचार चालू आहे, व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने मोठ्या मोठ्या पार्ट्या करणे, भक्षण करणे, या सगळ्या गोष्टींवर आळा आणावा यासाठीचं एक निवेदन आम्ही आज इथे सादर केलं आहे. सार्वजनिक जागेवर व्हॅलेंटाईन डेच्या नावाने एकत्रित येऊन मद्यप्राशन आणि इतर धिंगाणे सगळे जे घालणं चालू आहे याला कुठेतरी आळा बसावा असे निवेदन आम्ही आज जिल्हा अधिकाऱ्यांना दिलेलं आहे. आणि याच्यावर निश्चितपणे आळा बसवू आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई करू असं आश्वासनसुद्धा आम्हाला त्यांनी दिलेलं आहे. धन्यवाद.